तर नाही का असं सळसळत होतं बॉडी मधलं, अक्षरशः अंगावर काटे आले मित्रांनो. घोरडेश्वर नाव कसं पडलं वगैरे ह्याचा एक इतिहास आहे. तुम्ही काय घोरडेश्वरच नाही पाहिलं हे मी नक्की सांगू शकतो. तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो घोरडेश्वर इथे. घोरडेश्वर हे खूप प्रचलित असं ट्रेकचं एक ठिकाण आहे पुण्यामधलं. तर आता 2023 इंड होतं, तर म्हणलं 2023 इंडिंग एखाद्या ट्रेकने करूया. तर आज आपण आलो घोरडेश्वर इथे. तर इथून आपण आता स्टार्टिंग करणार आहोत. तसंच आपण प्लॅन करू की 1 जानेवारीला नवीन वर्षाचा आपण कुठंतरी आपल्याला नवीन ट्रेकला जाता येईल. तर सध्या तरी आता आपण इथे आलो आहे. चला तर मित्रांनो, ट्रेकला सुरुवात केल्यावर आपल्याला असं 2 रोड बघायला लागतं. इकडनं आपल्याला ऑफ रोड जाऊ शकतो आपण आणि इकडनं पायऱ्यात. तर आपण आता ऑफ रोडने जाणार आहोत. मित्रांनो, त्या तिथं आपण आपल्या बाईक पार्क केल्यात आणि कारसाठी तिथं पार्किंग आहे बघा. आणि हा मुंबई पुणे हायवे. तिकडे बघा मित्रांनो, पूर्ण फॉग, म्हणजे पुढचं काही दिसत नाही. सध्या थंडीचे दिवस सुरू झालेत त्यामुळे. मित्रांनो, घोरडेश्वरला घोराडवाडी व शेलारवाडी केव्ज म्हणून ओळखल्या जातात. तर पुण्यापासून खूप जवळ असा हा ट्रेक आहे. बरेच जण इथं शनिवारी रविवारी येत असतात. फारसा अवघड असा ट्रेक नाही मित्रांनो. आणि तुम्हाला मी आता दाखवलं, आपण गाड्या तिथं पार्क केल्या. तर बाईकसाठी आमच्याकडनं 20 रुपये चार्ज केले आणि जर तुम्ही कारने येत असाल तर तुमच्याकडनं 30 रुपये चार्ज करतात. मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओमध्ये दरवेळेस काहीतरी नवीन सांगायचा प्रयत्न करतो जी माहिती कोणी सांगितलेली नाही. तर इथलचं पण एक रहस्य आहे मित्रांनो, जे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि माझ्या मागे तुम्हाला दिसतंय का नाही माहिती, मी दाखवतो. तिकडे बघा बिर्ला टेम्पल, हे बघा, हे तिथे इथनं जवळच आहे मित्रांनो. तुम्ही जर का ट्रेकला येत असाल तर मेक शुअर की तुम्ही शूज घालून या. हे बघा, आम्ही शूज घातलेत. आणि काय हे असं येऊ नका मित्रांनो, कारण की स्लिपरी रोड आहे, त्यामुळे शूज नक्की घालून या. ए बाळा, इकडे इकडे इकडे. मित्रांनो, जर तुम्ही पायऱ्याने आलात तर तुम्ही ह्या बाजूने येताल. आता आपण ह्या बाजूने आलो इकडनं. आता पुढे गेलो, आपल्याला इथं पण पायऱ्या लागल्यात. तर आपण आता जाऊया तिकडनं. इथं वरच्या बाजूने पायऱ्या आणि ह्या साईडने असा ऑफ रोड ट्रेक. मित्रांनो, इथं पावसाळ्यामध्ये आपल्याला वॉटरफॉल बघायला भेटतात. ते बघा, तिथं वॉटर मार्क्स दिसत असतील तुम्हाला. असे छोटे छोटे आपल्याला धबधबे बघायला भेटतात तिथं. मित्रांनो, इथं घोरडेश्वर येथे एकूण 9 लेण्या आहेत. आणि इथे म्हणजे जेव्हा ते मॉन्क्स होते ना, ते जेव्हा पहिले प्रवास करायचे तर ते इथं रेस्टसाठी ते वापरत होते. ज्या लेण्या आहेत तिथल्या, त्या पावसाळा वगैरे असेल तर ते इथं आराम करण्यासाठी त्याचा वापर करत असे. मित्रांनो, वरती आल्यावर आपण डाव्या बाजूला आल्यावर आपल्याला विठ्ठल रुक्माईचं मंदिर बघायला भेटतं. आणि आता आपण थेट आता तिथनं सरळ जाणार आहोत जिथनं आपण एंट्री केली. आता पुढे आपल्याला महादेवाचं मंदिर आणि बाहेर हनुमानाचं मंदिर बघायला भेटते. तर आपण आता तिकडे जाऊया. मित्रांनो, इथं वरच्या बाजूस एक लेणी बघायला भेटते आपल्याला. इथं फारसं काही नाही मित्रांनो, तुम्ही फोटो वगैरे काढायचं असेल तर इथं जाऊ शकता. मित्रांनो, ज्याप्रमाणे म्हणलो तिथं हनुमान मंदिर व इकडं महादेव मंदिर आहे आपल्याला बघायला भेटतं. मित्रांनो, आता आपण जी लेणी बघितली ती इथलची सगळ्यात मोठी लेणी आहे, ज्याचं नाव चैत्यगृह असं आहे. मित्रांनो, तिथे पूर्वी पण मेडिटेशनसाठी त्याचा उपयोग केला जायचा आणि आता सुद्धा बरेच जण येऊन तिथे मेडिटेशन वगैरे करतात. पुढच्या बाजूस आल्या अशा लेण्या बघायला भेटतात आणि इकडे पण पूर्ण मार्ग आहेत. आपण आता इकडने जाऊया.
मित्रांनो आता आपण जी गुफा बघितली ती वरच्या साईडला होती, तिथं एक महादेवाचं मंदिर आणि शनी मंदिर आणि बाजूलाच आपल्याला हनुमानाचं, जसं खाली ॲज इट इज होतं की खाली पण आपल्याला महादेवाची एक पिंड बघायला भेटली आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला एक हनुमानाचं मंदिर बघायला भेटलं होतं, पण इथे वरती एक शनी मंदिर वगैरे होतं. तर आणि त्याच्यावरती आलं मित्रांनो आपल्याला इथे परत एक महादेवाचं मंदिर बघायला भेटलं. मित्रांनो तिथं जी आरती चालू होती ना, अक्षरशः अंगावर काटे आले मित्रांनो. काय तो जल्लोष आणि काय त्या उत्साहात त्या आरती म्हणत होते मित्रांनो. पहिल्यांदाच असं एक्सपिरियन्स केलं आहे. घोराडेश्वरचा हा प्लॅन म्हणजे जो ठरवला होता की वर्षाच्या एंडिंगला एक ट्रेक करायचा, तो एकदम उत्कृष्टरित्या मित्रांनो सक्सेसफुल असं झालेलं आहे. कसं वाटलं अभि तुला? काय भाऊ काय सांगू तुला, अरे रक्त नाही का असं सळसळत होतं बॉडीमधलं. असं वाटत होतं की तुम्ही जर म्हणजे असं सांगतो, जर घोराडेश्वरला येऊन जर 8 वाजताची आरती नाही केली ना तर तुम्ही काय घोराडेश्वरच नाही पाहिलं, हे मी नक्की सांगू शकतो. एक्झॅक्टली मित्रांनो. आतापर्यंत बऱ्याच वेळा घोराडेश्वरला आलो, पण हे मित्रांनो ह्या आरतीचा एक्सपिरियन्स कधी केला नाही. एकदम भारी असं वाटलं मित्रांनो. तुम्हाला पण पॉसिबल झालं ना तर शनिवारी नक्की या. आरती बहुतेक 8 वाजता चालू होते, आम्ही 8:15 होतो. थोडं 5-10 मिनटं आम्हाला पण उशीर झाला आणि 8:30 वाजता आरती संपली मित्रांनो. तर नक्की एकदा मित्रांनो व्हिजिट करण्यासारखी गोष्ट आहे, तर नक्की या तुम्ही. मित्रांनो घोराडेश्वरचा एक इतिहास आहे मित्रांनो, जे की तुम्हाला कदाचित माहीत नसेल. हे घोराडेश्वर नाव कसं पडलं वगैरे ह्याचा एक इतिहास आहे, मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. काही काळापूर्वी ते दुष्काळ पडला होता मित्रांनो. हे पूर्णपणे नदी वगैरे सगळं हे झालं होतं. तर लोकांनी काय केलं होतं की महादेवाला प्रार्थना केली होती, सगळ्या गोष्टी नीट होऊ दे, तर त्यासाठी लोकांनी प्रार्थना केलेली होती. तर जेव्हा सगळे लोक प्रार्थना करत होते तर तेव्हा घोराड नावाचा पक्षी, मग त्या पक्षाला सुद्धा वाटलं की आपलं पण जरा जीवन धोक्यात वगैरे, तर त्या पक्षाने सुद्धा महादेवाला हे केले होते. मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवतोच आता. तर मित्रांनो त्या टायमाला जेव्हा भगवान महादेव प्रसन्न झाले होते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, त्यानंतर मग इथं महादेवाची एक पिंड स्थापन करण्यात आली. आणि घोराडेश्वर याचं, घोराड म्हणजे घोराडा पक्षी आणि ईश्वर म्हणजे देव, याप्रमाणे याचं नाव घोराडेश्वर असं पडलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला घोराडेश्वरचा व्लॉग हा इथेच एंड होतो. तर आता भेटूया नवीन वर्षात आणि नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.